आहे, जिथे चुकत असेल तिथे टीका करतात, केली पाहिजे. मी असं म्हणणार नाही की त्यांनी चांगलंच बोललं पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये, असंही आमचं काही म्हणणं नाही आहे. पण मला वाटतं की आम्ही सगळे समविचारी आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आहोत, मोदीजींच्या कामावर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून जर एकत्र झाले तर त्यात वावगा काही असं मला वाटत नाही. महायुतीत राज ठाकरे आले तर ताकद वाढेल असं आपल्याला वाटतं. मला वाटतं की छोटा पक्ष असो, मोठा असो, संघटना असो, ती जर पक्ष युतीमध्ये आली तर ताकद ही वाढतच असते. काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता. राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल 6व्यांदा शेअर केलेले आहेत. म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. स्वागत आहे. याचं कारण आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा गेल्या वर्षी पहिला दसरा मेळावा आमचा BKC मध्ये झाला तेव्हा ठाकरे परिवारातल्या सौ स्मिताताई ठाकरे त्या मेळाव्याला आम्हाला शुभेच्छा द्यायसाठी आल्या होत्या. जयदेव ठाकरे साहेब आले होते, निहार ठाकरे साहेब ॲडव्होकेट आले होते. ठाकरे परिवाराला शिंदे साहेबांची भूमिका पटलेली आहे आणि माननीय राज ठाकरे साहेब तर निश्चितपणानं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि हिंदुत्व जे आम्ही घेऊन पुढे चाललोय, जी भारतीय जनता पक्ष घेऊन पुढे चाललाय, तेच हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे राज ठाकरे साहेबांच्या मध्ये आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत. सांगितलं ना, दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसेसोबत युती केली जाणार आहे असं सांगितलं. अहो, तो त्यांचा प्रश्न आहे ना, मला काय करायचं कोण कोणाशी युती करतं. मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.